करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 97वा भाग, ज्याच्यामध्ये आपण स्टार्टअप म्हणजे काय हा विषय या ठिकाणी घेत आहोत. मला असं वाटतं यातल्या बऱ्याच कन्सेप्ट हे यापूर्वी येऊन गेलेल्या असतील, ज्या तुम्ही आज ऐकणार आहात त्या पुन्हा थोडंसं वेगळ्या पद्धतीने याच्यावर चर्चा करता येईल या उद्देशानं हा विषय आपण चर्चा घेतो या ठिकाणी. तर स्टार्टअप हा शब्द वारंवार आपल्याला या ठिकाणी कानावर पडतो आणि या स्टार्टअपच्या संकल्पना ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा काही ठिकाणी त्याचे गैरसमज जाणवतात, काही ठिकाणी त्याच्याविषयीचे जे काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या आपल्या मुलांच्या मध्ये चर्चेला दिसतात. त्यामुळे हा सविस्तर विषय समजून घेणं हे आजच्या या आपल्या सत्राचा उद्देश आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टअप म्हणजे काय, स्टार्टअप वर्सेस स्मॉल बिझनेस आणि कंपनी काय फरक आहे हे समजून घ्यायचं आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम काय आहे, तिचा टर्नओव्हर किती आहे, कधी सुरू झाली, 2026चं आत्ताचं त्याचं या ठिकाणी एकूण सिच्युएशन काय आहे हे समजून घ्यायचं आहे. स्टार्टअपचे प्रकार काय आहेत, युनिकॉर्न आणि सोनिकॉर्न काय असतं किंवा त्याच्या संज्ञा काय आहेत हे आपल्याला बघायच्या आहेत. फंडिंग कसं मिळतं त्या गोष्टी बघायच्या आहेत आणि स्टार्टअप यशस्वी होण्याची कारणं आणि तसेच अपयशी होण्याची जी काही कारणं आहेत ही कारणं आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. लक्षात घ्या. आता काही उदाहरणं जर आपण बघायची झाली, लक्षात घ्या की 2008 मध्ये असे 2 तरुण होते की ज्यांच्याकडं भाडं भरायला पैसे नव्हतं, घरचे रूम रेंट. लक्षात घ्या. पण त्यांनी आपल्या घरात या ठिकाणी हवाई गाद्या आणल्या, एअर बॅग ज्यांचं होतं एअर बेड, तिथे या ठिकाणी भाड्यानं लोकांना ती राहायला जागा दिली आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट देखील द्यायला सुरुवात केली. अशी सुरुवात झाली एअर बेड आणि ब्रेकफास्टची. लक्षात. आज ती कंपनी एअरबीएनबी नावानं ओळखली जाते आणि त्या कंपनीचं 2026 मधलं व्हॅल्युएशन $90 अब्ज इतकं आहे. लक्षात. म्हणजे 7.5 लाख कोटी रुपये त्याचं या ठिकाणी 2008 ते 2026चा जो प्रवास आहे तो लक्षात, त्याच्या व्यतिरिक्त पाठीमागच्या 18 वर्षांमधला त्यांचा प्रवास जो आहे तो तुमच्या लक्षात. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की IIT मध्ये असणारे 2 विद्यार्थी 2010 साली IIT पवेवाली एक वेबसाईट चालवतात आणि या ठिकाणी ऑनलाईन पुस्तक विक्रीसाठी सुरुवात करतात. हे फ्लिपकार्ट नावानं मोठं स्टार्टअप बनतं आणि आज त्याचं मूल्य जे आहे ते $35 अब्ज या ठिकाणी बनतं, जे देशातलं या ठिकाणी मोठं उदाहरण आहे. लक्षात घ्या. बंगळुरूमध्ये राहणारा एका ठिकाणी नितीन कामत नावाचा तरुण 2010 मध्ये ट्रेडिंग कंपनी चालू करतो. लक्षात. जोरोदा नावानं. आणि ती 1 नंबरची स्टॉक ब्रोकर एजन्सी म्हणून या ठिकाणी भारतात काम करते. त्याचं व्हॅल्युएशन $3 अब्ज आहे. मग हे सगळं होत असताना आपल्यातला एखादा विद्यार्थी या ठिकाणी तो नितीन कामत सारखा पुढे येऊ शकतो का? आता 100% येऊ शकतो. त्यासाठी आवश्यकता ही विचार आपल्या त्या दृष्टिकोनातनं स्केल झाले पाहिजे. मुळातच आपली स्वप्न पडतात आपल्या मुलींना बऱ्याच वेळेला की लाडक्या बहिणीचे $1500 दर महिन्याला मला मिळायला लागलेत. लक्षात. अशा स्वप्नातून या ठिकाणी मला स्टार्टअप या ठिकाणी युनिकॉर्नचं स्वप्न बघू शकत नाही. लक्षात घ्या. आपल्या स्वप्नांमध्ये बदल पाहिजे. मी देशातला हायेस्ट टॅक्स पेअर कसा बनेल याकडे माझं स्वप्न जर असेल तर मला या दृष्टिकोनातनं विचार करणं आणि पुढे जाणं हे शक्य होऊ शकतं. लक्षात घ्या. स्टार्टअपची नक्की व्याख्या काय, तर एखादी अशी नवीन कंपनी जे एक्झिस्टिंग असणाऱ्या प्रॉब्लेमवर नाविन्यपूर्ण सोल्युशन काढण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याला स्टार्टअप म्हणतात. लक्षात. आणि या ठिकाणी स्टार्टअपच्या अजून एक या ठिकाणी स्टॅनफोर्ड विद्यापीठातली व्याख्या, स्टार्टअप अ टेम्पररी ऑर्गनायझेशन डिझाईन टू सर्च अ रिपीटेड अँड स्केलेबल बिझनेस मॉडेल. म्हणजे रिपीटेबल अँड स्केलेबल बिझनेस मॉडेलसाठीच या ठिकाणी एक टेम्पररी ऑर्गनायझेशन जे रजिस्टर केले असते त्याला स्टार्टअप असं म्हटलं जातं. हे लक्षात. भारत सरकारची व्याख्या काय आहे गव्हर्नमेंटची या ठिकाणी लक्षात घ्या, तर याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा जुनी कंपनी असावी, उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी असावी आणि नाविन्यपूर्ण उत्पादन, सेवा आणि प्रक्रिया ज्याच्यामध्ये आहे, स्केलेबल बिझनेस मॉडेल ज्याच्यामध्ये आहे त्याला स्टार्टअप म्हणायचं. स्टार्टअपच्या या ठिकाणी मुख्य 3 गोष्टी कोणत्या आहेत, एक इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना पाहिजे, दुसरं स्केलेबिलिटी ग्राहकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचण्याची कॅपॅसिटी त्यांची पाहिजे आणि तिसरं या ठिकाणी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असायला पाहिजे. या 3 संकल्पना ज्याच्यामध्ये आहेत ते स्टार्टअप या संकल्पनेमध्ये येते. काय त्या स्टार्टअपचा DNA ज्याला म्हणता येईल तो हा आहे. लक्षात. त्याच्यामध्ये हे 3 महत्वाच्या गोष्टी लागतात. आपण हे बघितलं की स्टार्टअप आणि स्मॉल बिझनेस मध्ये काय, स्टार्टअप हा वेगाने मार्केट कॅप्चर करतो, ती क्षमता त्याच्याकडे असते. स्मॉल बिझनेस हा स्थिर उत्पन्न देत असतो. स्टार्टअपची वाढ ही आपण म्हणू की गुणाकाराच्या पद्धतीने होत असते, म्हणजे तो जात असतो आणि बिझनेस जो छोटा असतो तो या ठिकाणी तुमचा बेरजेच्या प्रमाणात वाढत असतो. लक्षात घ्या.
रिस्क जास्त आहे स्टार्टअपमध्ये, जवळजवळ 90% स्टार्टअप फेल होत आहेत चुकीच्या कन्सेप्ट घेऊन पुढे जात असताना, लक्षात घ्या. स्मॉल बिझनेसमध्ये कमी रिस्क आहे. स्टार्टअपमध्ये फंडिंग कोण करत असतं सर? व्हीसी कॅपिटल असतं, त्याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटल आणि इन्व्हेस्टर असतात. आणि स्मॉल बिझनेसमध्ये बऱ्याच वेळा स्वतःचं कॅपिटल किंवा बँकांच्याकडे घेतलेलं कर्ज असतं, लक्षात. काही एक्झाम्पल जर बघितलं आपण त्याच्यामध्ये की झोमॅटो, ओला, लक्षात, नायका, हे जे सगळे आहेत हे स्टार्टअपची उदाहरणं आहेत. आणि आपल्या गल्लीत शेजारी बघत असलेलं एखादं सलूनचं दुकान असेल, किराणा माल असेल, हे जे आपण बघतोय या ठिकाणी ते काय बघतोय? स्मॉल बिझनेसचं बघतोय, लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी हा स्टार्टअपचा गाभा असतो. टेक्नॉलॉजीवर आधारित स्टार्टअप चालू असतं. स्मॉल बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजी कमी वापरली जाते. 5 ते 10 वर्षामध्ये हे स्टार्टअप या ठिकाणी फार मोठी हाईक या ठिकाणी घेत असतात, लक्षात घ्या. बिझनेस जे असतात स्मॉल बिझनेस हे वर्षानुवर्ष या ठिकाणी, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आपल्या कोपऱ्यावरची एखादी चहाची टपरी वर्षानुवर्षी तिथंच आहे. चहाच्या टपरीचं पुढे रेस्टॉरंट झालं, रेस्टॉरंटचं परत हॉटेल झालं, हॉटेलमध्ये या ठिकाणी असं थोडंसं काळानुरूप पण पिढ्यानपिढ्या बदलत जातील आपण या ठिकाणी बघत असतो, लक्षात घ्या. पण स्टार्टअपचा स्केल हा मोठा असतो, हे लक्षात ठेवा. आणि कंपॅरेटिव्हली एस्टॅब्लिश कंपनी जर बघतोय आपण त्याच्यामध्ये, लक्षात घ्या, तर ती कंपनी स्थिर असते, त्याच्यात रिस्क कमी असते, प्रॉफिट शेअरिंगवर चालले असतात. म्हणजे TCS, रिलायन्स, इन्फोसिस सारखा विचार केला तर तुम्ही लक्षात घ्या. आणि अनेक दशकं या ठिकाणी लागतात या कंपनीची एस्टॅब्लिशमेंट व्हायला. पण ती दीर्घकाळ तेवढाच त्याची या ठिकाणी एक मोठी लिगसी देखील त्या माध्यमातून आपण निर्माण करू शकतो, हे लक्षात घ्या. आता भारतातली स्टार्टअप इकोसिस्टम काय आहे? यापूर्वी बघितलेल्या आकडेवारीनुसार परत की आपल्याकडे या ठिकाणी रेकग्नाइज स्टार्टअप जे आहे त्याच्यामध्ये 1,57,000 कोटी रुपयाचे या ठिकाणी फंड दिलेले आहे, कॉर्पस दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी 2026 मध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये तिथनं की 452 स्टार्टअप या ठिकाणी पुढे फक्त रजिस्टर झालेले आहे. युनिकॉर्न जर बघितला तर आपल्याकडे 118 युनिकॉर्न आहेत, लक्षात घ्या. त्याचं व्हॅल्युएशन 1 अब्जपेक्षा जास्त आहे. सोनिकॉन ज्याला म्हणतात की या ठिकाणी 500 मिलियन पर्यंत असणारे जे काय आहे ते 200 स्टार्टअप आज या ठिकाणी भारतामध्ये आहेत, लक्षात घ्या. आणि असं 150 अब्जपेक्षा जास्त फंडिंग असणारं 16 ते 26 मधलं स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतातले आहे. प्रत्यक्ष 18 लाख पेक्षा जास्त जॉब या स्टार्टअपने निर्माण केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये गिग वर्कर नावाचा जो प्रकार आहे ते जास्त आहे, लक्षात. ते वर्कर म्हणत नाहीत, एम्प्लॉई म्हणत नाहीत, ते बिझनेस पार्टनर असं म्हणतात, लक्षात घ्या. आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार जमेल तसं काम करणे आणि आपण या ठिकाणी सहकार्य करणं, कॉन्ट्रीब्युट करणं, ही ती पद्धत आहे, लक्षात त्याच्याबद्दल. त्यामुळे भारताची ही जी काही स्टार्टअप इकोसिस्टम आहे ही जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाला आहे. म्हणजे चायना, US, चायना आणि त्यानंतर इंडियाचा नंबर लागतो, लक्षात घ्या. टॉपचे काही स्टार्टअप जर बघायचे असले तर हे लक्षात घ्या की कुठं कुठं आहेत तर बेंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे. दिल्ली NCR मध्ये स्टार्टअप आहेत, मुंबई, पुण्यामध्ये स्टार्टअप चालतात, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी आपल्याला स्टार्टअप इकोसिस्टम या चांगल्या एस्टॅब्लिश झालेल्या बघायला मिळतात, लक्षात घ्या. महाराष्ट्राची भूमिका काय आहे की महाराष्ट्रामध्ये 25,000 पेक्षा जास्त रेकग्नाइज स्टार्टअप आहेत. म्हणजे महाराष्ट्र देशात 2ऱ्या क्रमांकाला आहे, लक्षात घ्या. पुण्यामध्ये ऍग्रिकल्चर, फिनटेक आणि एज्युटेकचे स्टार्टअप आहेत. मुंबईमध्ये फिनटेक स्टार्टअप जास्त आहेत, कारण तिकडे या ठिकाणी शेअर मार्केट आणि या सगळ्या गोष्टी, आणि मुंबई तसंही देशाचं फायनान्शियल कॅपिटल आहे, लक्षात घ्या. नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आता ही इकोसिस्टम तग धरायला, बहरायला सुरुवात होत आहे, लक्षात आहे त्याच्यामध्ये. आणि मग या ज्या काही या ठिकाणी कन्सेप्ट आहेत ह्या गोष्टी या ठिकाणी आपण पहिल्या समजल्या. भारतातले पहिले 5 युनिकॉर्न कोणते बनले? मग त्याच्यामध्ये मी बोबी म्हणून आहे, फ्लिपकार्ट आहे, लक्षात, मी सिग्मा आहे, स्नॅपडील आहे, ओयो, पेटीएम, लक्षात. त्यानंतर या ठिकाणी झोमॅटो यासारखे स्टार्टअप जे आहेत ते युनिकॉर्न बनलेले आहेत. युनिकॉर्न म्हणजे या ठिकाणी त्यांचा टर्नओव्हर जो आहे तो टर्नओव्हर बेसिसवर त्याच्या संकल्पना दिल्या जातात, लक्षात. स्टार्टअपच्या कन्सेप्ट आहेत, स्टेजेस त्याच्या या अगोदरही बघितलेले आहेत आपण. पहिला आहे आयडिएशन, म्हणजे तुमची कल्पना जी आहे त्याची स्टेज, समस्या ओळखणं आणि त्याच्यावर उपाय शोध, हे फार महत्वाचं आहे, लक्षात. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय प्रॉब्लेमवर काम करणार आहात, प्रॉब्लेम कोणता आहे तुमच्याकडे, त्याच्यावर काय काम करणार हे लक्षात, ते शोधणं. मार्केटचा रिसर्च, कस्टमर इंटरव्ह्यूज तुम्हाला घ्यावे लागतील, फंडिंग उभे करावे लागतील, हे लक्षात घ्या. आणि स्वतःचे पैसे असतील, फंडिंग असेल किंवा फ्रेंड, फॅमिली आणि फूड्स, लक्षात, वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी घेत असतो, हे लक्षात घ्या. त्यातनं आपण या ठिकाणी पैसे कसे उभे राहतो, कन्सेप्टवर या ठिकाणी चर्चा चालली जाते. दुसरी स्टेज आहे व्हॅलिडेशन, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट, किमान चालण्यायोग्य जे एक प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करावं लागतं. 100 ते 1000 लोकांच्याकडनं फीडबॅक घेणं, त्याच्यावर या ठिकाणी टेस्टिंग करणं आणि पुढे जाणं हे त्याचं काम असतं.
एंजल इन्व्हेस्टर या ठिकाणी येतात, ते 6 लाखापासून 2 कोटी पर्यंत या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुमच्या याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये करू शकतात, जर कन्सेप्ट त्या पद्धतीने पुढे जात असेल तर. आता अर्ली ट्रान्झॅक्शन काय असतं, की सुरुवातीची जी स्टेज असते तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी पहिले कस्टमर या ठिकाणी येत असतात. प्रॉडक्ट मार्केटमध्ये फिट व्हायला या ठिकाणी वेळ लागतो, आपल्याला शोधायला लागतं. त्यानंतर तुम्हाला काही फंड्स या ठिकाणी गोळा करावे लागतात, सीड फंडिंग पर्यंत काम करावं लागतं. ही तुमची अर्ली स्टेजेस म्हणजे सुरुवातीचा जो फेज आहे तो फेज असतो. आणि त्यानंतर येतो तुमचा ग्रोथ स्टेज. ग्रोथ स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात स्केल होतं, टीम वाढते, नवीन शहरामध्ये विस्तार होता आपला, लक्षात. आणि मग तिथं तुमचं फंडिंग जे आहे ते साधारणतः 50 ते 500 कोटीपर्यंत जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. ह्या स्टेजेस नंतर एक्सटेन्शन म्हणजे या ठिकाणी अजून पुढे जातो आपण, ज्याच्यामध्ये नफा सुरू होतो, आंतरराष्ट्रीय आपण या ठिकाणी विचार करतो. फंडिंगचे या ठिकाणी कपॅसिटी साधारणतः 1,000 कोटीपर्यंत जाते. ही तुमची या ठिकाणी एक्सटेन्शन स्टेज आहे. आणि त्यानंतर एक्झिट स्टेज, हे पण समजून घ्या. एक्झिट स्टेज कधी आहे, की तुम्हाला या ठिकाणी आयपीओ लिस्टिंग करायचं आहे. म्हणजे 1,000 कोटीपर्यंत तुम्ही आलात, मग तुमचं आयपीओ लिस्टिंग होईल. मग झोमॅटो, नायका, पेटीएम सारख्या या ठिकाणी कंपनी बनेल. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेते आणि तुम्ही यातनं बाहेर पडता. म्हणजे फ्लिपकार्ट कोणी विकत घेतलं, वॉलमार्ट नावाच्या कंपनीने, जगातल्या मोठ्या कंपनीने विकत घेतलं 16 अब्ज डॉलर्सला. आणि फ्लिपकार्टचे जे काही या ठिकाणी फाउंडर होते ते त्याच्यामधनं बाहेर पडले. म्हणजे जी व्याख्या तुम्ही बघितली, की एका प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यासाठी तात्पुरती तयार झालेली ऑर्गनायझेशन ही शेवट कुठून बाहेर पडली, आयपीओ झाला, किंवा या ठिकाणी आयपीओ होऊन फाउंडर बाहेर पडले, किंवा या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या कंपनीने ते टेक ओव्हर केलं, तर या ठिकाणी होतं. आता काही जे तरुण आहेत त्यांची संकल्पना काय असते, तर मी स्टार्टअप चालू करेल, त्याला स्केल करेल, लक्षात, आणि स्केल केल्यानंतर विकून टाकेल. मुळात सुरुवातच अशी करतात, हे लक्षात घ्या. त्यांचं कॅल्क्युलेशन काय असतं या मुलांचं, हे तुम्ही बघितलं पाहिजे. लक्षात घ्या, की तुम्ही 60 वर्ष वयाचे होईपर्यंत, रिटायर होईपर्यंत तुम्हाला मिळणारा क्लास 1 ऑफिसरचा जो काही सॅलरीचा ग्रोथ असेल, सॅलरी असेल सगळी, त्याच्यामध्ये मिळणारी इन्कम जे असेल सगळी, त्याच्यामध्ये त्याची जी काही या ठिकाणी एकूण टोटल होणार आहे त्याच्या कितीतरी पटीनं जास्त त्यांचं टार्गेट सेट अमाऊंट बनवतात. आणि यासाठीचा टेन्युअर समजतात, की मला हे 5च वर्षात अचीव्ह करायचं, मला हे 10 वर्षात अचीव्ह करायचं आहे. आणि ते करतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि या पिढीला हे समजतं, की हे अचीव्ह केल्यानंतर मला त्यात गुंतून नाही पडायचं, कारण माझं ठरलं होतं या लेवलला पडलं की मला बाहेर पडायचं. आणि ते त्याच्यातून बाहेर देखील पडतात. हा ट्रेंड आता वाढत चाललेला आहे. 90% स्टार्टअप फेल्युअर ज्या वेळेला होतात, हे तुम्ही वाचता त्यावेळेला काही चुकीच्या गोष्टी पण समजून घ्या त्यातल्या. हे फेल्युअर होतात बऱ्याच वेळेला पहिल्या फेज मधली सबसिडी घेतल्यानंतर. हे स्टार्टअप पुढे चालवलेच जात नाहीत, कारण ते त्यांचं टार्गेट तेवढंच असतं, लक्षात. म्हणजे जर 35% सबसिडी मिळत असेल आणि 2-2.5-3 कोटी रुपये मिळत असतील, तर ते 3 कोटी रुपये मिळवणे आणि दुसऱ्या बिझनेसमध्ये आपली सुरुवात करणं, असे काही रेकॉर्डवर येणारे फक्त स्टार्टअप दिसतात. त्यामुळे या ठिकाणी स्टार्टअप इकोसिस्टम या ठिकाणी काही समाजातल्या लोकांच्याकडून चुकीच्या पद्धतीने मॅनिप्युलेट देखील केली जात आहे. हा विषय वारंवार आपण यासाठी चर्चेला घेतोय मित्रांनो. लक्षात घ्या, की तुमच्यासारख्या तरुणांच्या मनामध्ये असणाऱ्या चांगल्या संकल्पना ह्या मॉडेलमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत, त्याचे बिझनेस झाले पाहिजेत. यासाठी शासनानं निर्माण केलेली ही व्यवस्था, ती व्यवस्था केवळ तुमच्यासारखे तरुण जिथं पोहोचत नाहीत या ठिकाणी विचारता दुसरे या ठिकाणी ते मॅनिप्युलेट करतायत, चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करतायत, हेही तुम्ही समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला थोडंसं अवेअर होणं, समजून घेणं, या इकोसिस्टमचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. लक्षात घ्या. फंडिंग कुठून मिळतं, एक तर स्वतःचा पैसा असतो, त्याला बूट स्टार्ट म्हणतात, लक्षात. बरोबर. त्यानंतर दुसरं आपण बघितलं, की फ्रेंड, फॅमिली यांच्याकडनं पैसा आपण या ठिकाणी घेत असतो. एंजल इन्व्हेस्टर असतात, त्यानंतर इन्क्युबेटर असतात, ऍक्सेलरेटर असतात, त्याच्यामध्ये सीड फंडिंग असतं, व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी असते, आणि त्यानंतर आयपीओ. आयपीओ हा 1,000 कोटीच्या पुढचा आहे, लक्षात घ्या. प्रायव्हेट इक्विटी जी असते ती 500 कोटी प्लसला असते. व्हेंचर कॅपिटल 50 ते 500 कोटीपर्यंत असतं. सीड फंडिंग 2 ते 20 कोटीपर्यंत असतं. इन्व्हेस्टर आणि ऍक्सेलरेटर जे आहेत ते तुम्हाला 5 ते 50 लाखापर्यंत देऊ शकतात, मेंटरशिप देऊ शकतात. आणि एंजल इन्व्हेस्टर जे आहेत ते 10 लाखापासून 2 कोटीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न मिळवून फंड देऊ शकतात, लक्षात घ्या. फ्रेंड्स आणि इतर लोकांच्या पर्यंत एक 10 लाखापर्यंत आपण घेऊ, म्हणजे स्टेजेस आहेत त्या, आपण कसं ग्रो करू शकतो, लक्षात घ्या. भारत सरकारच्या स्टार्टअपच्या योजना आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी स्टार्टअप सीड फंडिंग योजना आहे, 50 लाखापर्यंतची मदत. त्यानंतर सिडबी फंडिंग योजना आहे, जवळजवळ 10,000 कोटीचा फंड आहे तो. त्याच्यानंतर मुद्रा लोन, त्यानंतर अटल इनोव्हेशन मिशन्स हे आपण बघितलेलं आहे. आणि स्टँडअप इंडिया बघितलेलं आहे, SC ST वुमनसाठी 10 लाख ते 1 कोटीपर्यंत या ठिकाणी तिथं कर्ज उपलब्ध आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना
स्टार्टअप यशस्वी होण्याची जी काही या ठिकाणी कारण आहे ती 7 कारणं बघायची. एक तर पहिला, तुम्हाला खरा प्रॉब्लेम समजला पाहिजे. प्रॉब्लेम सेगमेंट तुमचं जे आहे ते समजलं पाहिजे, त्याच्यावर उपाय असला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी रिअल टीम पाहिजे, को फाउंडर्स आणि टॅलेंट, म्हणजे तो फील्डचा अनुभव आहे, ज्याच्याकडे जिद्द आहे, पॅशनेट असणारे लोक पाहिजेत. लक्षात घ्या, 10 ते 5 क्लॉक अवर्स मध्ये काम करणाऱ्याला हे जमणार नाहीये, का तिथं मर्यादा पडतात. लक्षात घ्या. प्रॉडक्ट मार्केट फिट, ग्राहकाला खरंच ते हवं आहे का याचा विचार करा, तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्यामध्ये टायमिंग 2000 मध्ये ओव्हर यशस्वी झाला नसता. लक्षात, त्यावेळेस स्मार्टफोन नव्हते. स्मार्टफोन आल्यानंतर या कन्सेप्ट आल्या, म्हणजे त्याला काहीतरी पहिल्यांदा प्लॅटफॉर्म देखील असावे लागतं, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. स्केलेबल, 1000 ग्राहकांपासून 1 कोटी ग्राहकांपर्यंत जाऊ शकता का तुम्ही, हा विचार डोक्यात यायला पाहिजे. स्केल करण्याचं जास्त लक्षात घ्या. फंडिंग आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट, पैसा संपू देऊ नका. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होता आपल्याकडे, आपण ड्रेन आउट होतो, सगळेच पैसे आपले संपून जातात. लक्षात घ्या. एक्झिक्युशन, 10% संकल्पना असते, 90% अंमलबजावणी असते. एक्झिक्युशन ज्याचं प्रॉपर असतं, ज्याचं या ठिकाणी अंमलबजावणी कंट्रोलमध्ये आहे, तो ज्याच्याकडे लक्ष देतो तिथून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आउटकम मिळतात. लक्षात घ्या. अपयशी होण्याचे स्टार्टअप कारण काय, बरोबर रिव्हर्स जे आता सांगितलं ते उलट काय, की मार्केटची आपण सर्वे, मार्केटला माहितच नसते, गरजच नसते, असं काहीतरी घेतो, चालेल का, त्याचा विचार केला पाहिजे. रनआउट कॅश म्हणजे काय होतं, 29% लोकांचे पैसे संपले म्हणून स्टार्टअप बंद झाले. मॅनेजमेंट फ्लो, कॅश फ्लो मॅनेजमेंट लक्षात घ्या. त्यानंतर रॉंग टीम, रिसोर्स व्यवस्थित मिळाले नाहीत म्हणून या ठिकाणी बंद झालेले आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचं आउटकम जे आहे ना त्याच्यामध्ये ते या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला सिद्ध करता आलं नाही, का तुम्ही तेवढी उपयोगिता सिद्ध करू शकला नाही. प्राइस आणि कॉस्ट इश्यूमुळे बरेच लोक या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह प्राइसला ते टिकू शकले नाहीत. यासाठी पुअर प्रॉडक्ट, अत्यंत सुमार दर्जाचं प्रॉडक्ट असतं. नो बिझनेस मॉडेल, बिझनेस मॉडेल नसतं. मला डोक्यात आलं माझी आयडिया म्हणजे जगात भारी, या विचारात आपण जात असतो. लक्षात, बिझनेस मॉडेल प्रॉपर डेव्हलप करत नाही. आणि पुअर मार्केटिंग, या ज्या गोष्टी आहेत यामुळे बरेच स्टार्टअप बंद पडलेले असतात, हे लक्षात. हे जरी असलं तरी भारतामध्ये आता मी सांगितलं झोरोदा, झोवो, झोमॅटो, नायका, ओयो, बोट, ह्या लक्षात. त्यानंतर तुमचं रेझर पे आणि ध्रुवा, यासारखे जे काही स्टार्टअप आहे ते स्टार्टअप आपल्या समोरचे रोल मॉडेल आहेत, हे लक्षात घ्या. ही नावं मी तुम्हाला सांगितले, फाउंडर तुम्हाला शोधायचे. आता टास्क आहे, ही जी नावं मी तुम्हाला सांगितली या नावाची फाउंडर कोण आहेत आणि त्याची या ठिकाणी उपलब्धती काय आहे, हा लक्षात. म्हणजे तामिळनाडू सारख्या गावातनं चालवून 10 अब्ज डॉलर पर्यंत कोण पोहोचलं, तर झोयो पोहोचली, हा लक्षात. 50व्या वर्षी स्टार्टअप चालू केलेला नायका, तो कुठपर्यंत पोहोचला, 7 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला. तर या गोष्टी तुम्हाला थोड्याशा शोधायच्या आहेत, लक्षात घ्या. स्टार्टअप सुरू करत असताना नेमकं काय पाहिजे, तुमच्याकडे काय स्किल पाहिजे. आपल्याकडे रडत राहू मानसिकता असणाऱ्या मुलांचे काम नाही. पहिल्यांदा रडत राहू म्हणजे काय, ज्याला सातत्यानं प्रॉब्लेम दिसतात आणि तो प्रॉब्लेमवर रडत असतो. म्हणजे माझ्या घरातली लाईट गेली तर बाहेर येऊन या ठिकाणी मी सूर्यप्रकाशामध्ये लेक्चर अटेंड करू शकतो, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं लाईट गेली म्हणून व्हिडिओ ऑफ करायचा आणि बेडवर पडून राहायचा. लक्षात, यांच्याकडनं स्टार्टअपच्या अपेक्षा करायची नाही. लक्षात, प्रॉब्लेम बघत असताना जो प्रॉब्लेम मध्ये जुगाडू मनोवृत्ती, जुगाडू वृत्तीनं सोल्युशन शोधत असतो, लक्षात घ्या, तो स्टार्टअपसाठी आवश्यक असतो. रोजच्या जीवनातल्या प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमवरचं सोल्युशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी ही पहिली महत्वाची टर्म आहे स्टार्टअप फाउंडर बनण्यासाठी. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे कम्युनिकेशन आणि स्टोरी टेलिंग. तुम्हाला तुमची ती जी काय आयडिया आहे, ती जी काय संकल्पना आहे, ही चांगल्या पद्धतीनं मांडता यायला पाहिजे, लक्षात. तुम्हाला त्या लोकांना घेऊन पुढे जाता यायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्या हे तुम्ही जर करू शकलात तर चांगल्या पद्धतीने पुढे जाता येऊ शकतं, लक्षात. तिसरं आहे लक्षात त्याच्या सेल्स आणि मार्केटिंग. आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला विकता यायला पाहिजे. फायनान्शियल लिटरसी तुमची असली पाहिजे, फायनान्स मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी जमायला पाहिजे. लिडरशिप, टीम तुम्हाला या ठिकाणी चांगली बनवता आली पाहिजे. आणि अपयश पचवून टिकून राहणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा तुम्ही त्या पिचवर टिकणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असतं. एक्झिट घेतलात की तुमच्या यशाची या ठिकाणी संपूर्ण शक्यता संपून जाते. त्याच्यापेक्षा आपण या ठिकाणी त्याच्यावर टिकतो किती हे फार महत्वाचं असतं. आणि सातत्याने नवीन शिकत राहा. एक चौकट बनवली, आता आम्ही जगातलं सगळं संशोधन केलेलं आहे, आमच्यापेक्षा भारी कोणीच नाही, असं अजिबात म्हणायचं नाही. सातत्यानं फीडबॅक आणि फीडबॅकवर आधारित तुमच्यामध्ये बदल, हे बदल ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे ग्रो करणार आहात, हे लक्षात. त्याच्या
स्टार्टअपला तुम्ही IIM IITचेच हे सगळं रिपीट होतंय, लक्षात घ्या. रिपीट IIMTचे पाहिजेत का, IITचेच पाहिजेत का, गरजेचे नाहीत, लक्षात घ्या. कोणी इंजिनिअरिंगच पाहिजेत का, असं अजिबात नाहीये. खूप पैसा लागतो का, हेही नाही, लक्षात घ्या. सर्वात महत्वाची आयडिया, कल्पनेच्या भोवतीनं सर्व विश्व उभं राहतं, हे वाक्य ठळक अक्षरामध्ये तुमच्या समोर कुठेतरी लिहिलेलं असू दे मित्रांनो. तुमच्या डोक्यात जोपर्यंत संकल्पना नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रॅक्टिकल त्या वस्तू उभारणार नाही, ते सगळं स्वरूप उभारणार नाही. मी वारंवार सांगतो की ताजमहल पहिल्यांदा कुठं बांधण्यात आला, तर ताजमहल पहिल्यांदा त्या इंजिनियरच्या डोक्यात उभा राहिला, मग त्याने तो कागदावर उतरवला, मग या ठिकाणी त्याला परवानगी मिळाल्याने तो अस्तित्वात आला. प्रत्येक उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये असंच असतं. तुमच्यामध्ये चांगल्या संकल्पना यायला लागतात डोक्यात. त्यासाठी एक महत्वाचं आहे, चांगल्या संकल्पना डोक्यात येण्यासाठी थोडंसं मोबाईल पासून बाजूला जाऊन शांत आपण विचारमग्न असणं देखील गरजेचं असतं. आज तो वेळ तुमचा मिसिंग आहे. मोबाईलमुळे आपण या ठिकाणी सातत्यानं रील्स स्क्रोल करण्या, जरा रिकामा वेळ मिळाला की आपण रील्स स्क्रोल करत जातो. त्यामुळे तुमची जी काही कनेक्टिव्हिटी आहे, तुमची स्वतःची असणारी कनेक्टिव्हिटी मोठा पडायला लागली आणि नवीन आयडिया तुम्ही बाहेर घेऊन येऊ शकत नाही. स्टार्टअपची सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे, तुमच्याकडे इमॅजिनरी पॉवर तुमची जी आहे, कपॅसिटी जी आहे, इमॅजिनरी कपॅसिटी स्ट्रॉंग असायला पाहिजे. एकटा स्टार्टअप चालू करता येतो, फार मोठं या ठिकाणी असायला नाही, पण नंतर या ठिकाणी काही ठिकाणी को फाउंडर आणि ह्या गोष्टी लागतात, हे लक्षात. त्यानंतर तुम्हाला टेक बॅकग्राऊंड महत्वाचं असतं, पाठीमाग तुमच्या असताना सर त्याच्यावरती पुढे जाऊन या ठिकाणी फेल्युअर चालत नाही. फेल्युअर म्हणजे शेवट नसतो, लक्षात घ्या. फेल्युअर म्हणजे परत एकदा पुढे चालण्याची संधी असते, अनुभव असतो, हे समजायला पाहिजे, लक्षात घ्या. आपल्याकडं स्टार्टअप डिक्शनरी वेदिकाच्या तुम्ही स्टेटसला जरी फक्त फॉलो केलं तर 1077 संकल्पना ज्या आहेत स्टार्टअपच्या, त्या वेदिका दररोज 3 या पद्धतीने संकल्पना मांडते. तुम्हाला तिथे त्या संकल्पना समजतील. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या की स्टार्टअप हा काय पर्याय आहे. इथं कॉम्पिटिशनच नाही, हे समजून घ्या. पर्यंत कॉम्पिटिशन आहे म्हणजे काय, मुलांना इकडे यायचंच नाही. तुम्ही स्टार्टअप चालू करा. म्हणजे बघा, झोमॅटो ज्यांनी चालू केलं तो फूड डिलिव्हरीला जातो का कुठं, तो कुठंच जात नाही. त्यांनी काय केलं की त्यांनी एक सिस्टम बनवली गेली त्याच्यामध्ये, मग बनवलेल्या सिस्टम मध्ये लाखो स्टुडंट काम करतात, आज लाखो तरुण काम करतात त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार. ब्लिंकिटचा ओनर जातो का कुठं, नाही जाते, लक्षात. ह्या काय कन्सेप्ट आहेत हे समजून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये या त्या कन्सेप्ट आहेत की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सिस्टम बनवली आणि त्या सिस्टम मध्ये काम केलं. तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणारे, प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधणारे आणि शोधल्यानंतर ते व्यवस्थित एक्झिक्यूट करणारे बनू शकता. एकट्याच मुलामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज असतील असं अजिबात नाही, लक्षात घ्या. पण ज्यांच्याकडे अशा क्वालिटी आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून तुम्ही पुढे जाऊ शकता. करिअर कट्ट्याचं मॉडेल काय आहे, करिअर कट्टा काय नेमकं करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला ही संस्कृती रुजवायची आहे. वेगवेगळे संस्कार जे असतात त्यातला उद्योजकता हा एक संस्कार आहे. उद्योजकतेची बीज आपण आपल्या डोक्यामध्ये जर घेतली तर बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की आपण म्हणजे साध्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करू शकतो. माझ्याकडे शेती चांगलं आहे, पाणी चांगलं आहे, तर देखील माझे मित्र गाव सोडून शहरात का चालले, मग त्यांना गावात काय पर्याय उपलब्ध होऊ शकतो का ज्याच्यामध्ये त्यांना कॉम्पेन्सेट करू शकतो शहरात जाऊन मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीमध्ये. म्हणजे कमवायचं चांगलं गावात राहून आणि खर्च करायसाठी शहरात जाऊन परत आलो तर हे होऊ शकतं का. म्हणजे काही माझे मित्र म्हणतात की भारताबाहेर जॉब करायला कमवायला नाही जायचं, कमवायचं भारतात अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि फॅमिलीला घेऊन आपण ट्रिप एन्जॉय करायसाठी म्हणून थोडे दिवस गेलो आणि परत आलो, हे होऊ शकतं. पण मला माझ्या ठिकाणचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहेत आणि ते सोडवायचे आहेत, हा विचार आपल्या डोक्यात येईल का, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून हा प्रयत्न करतोय की उद्योजकता विकासासाठी आवश्यक असणारी संस्कार जे आहेत हे संस्कार आपल्या ठिकाणी यायला लागतील, लक्षात घ्या. गावोगावामध्ये हे सुरू व्हावं लागेल. विचार प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे, पण प्रॉब्लेमचं सोल्युशन हे दिल्लीतूनच मिळालं पाहिजे, मुंबईतूनच मिळालं पाहिजे, पुण्यातूनच मिळालं पाहिजे, जरुरी नाही, लक्षात घ्या. तुम्ही दिलेलं एखादं सोल्युशन हे दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे. ही क्षमता, ही कल्पना, हे विचार तुमच्यामध्ये असायला पाहिजेत. हा या आजच्या या 19 व्याख्यानाचा विषय होता. स्टार्टअप इकोसिस्टमचं व्याख्यान ज्या वेळेला समारोप करत आहोत आपण, त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्याची जी काही स्वप्न बघत आहात या स्वप्नांमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून पुढे जायचं. मला स्टार्टअप चालू करायचंय म्हणून बघू नका, मला प्रॉब्लेम सोडवायचा आहे, जो मला प्रॉब्लेम पण सोडवेल, लोकांना पण मदत करेल आणि मला चांगल्या पद्धतीनं सन्मानानं जगण्यासाठीचे पैसे मिळवते. हा लक्षात. तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या टॅगलाईन लावता त्या टॅगलाईन मध्ये एक वाक्य वारंवार तुमच्या समोर असतं, कुठलं, मला या ठिकाणी अनुदान मिळवणारं बनायचं नाही आहे कुठल्याही पद्धती. म्हणजे लाडक्या बहिणीचं अनुदान मिळालं, लाडक्या भावाचं मिळालं, तर मला देशाचा टॅक्स पेअर बनायचं आहे.
हे स्वप्न जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्या बाजूने विचार करा, लक्षात. नाहीतर मग या ठिकाणी कागदपत्र गोळा करायला लागू आपण त्याच्यामध्ये, कुठली की हा फॉर्म भरायसाठी काय लागतं, केवायसी साठी काय लागतं, भरा करा त्याच्यामध्ये पुढे जा, आलेत की आनंद, आता रिजेक्ट केले की परत या ठिकाणी प्रॉब्लेम, असं व्हायला नको, हे लक्षात घ्या. तर हा विचार आपण समजून घेऊया. स्टार्टअप इकोसिस्टम ही आपल्या करिअरसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यातही महत्वाचं फायर नावाचा जो विषय आपण म्हटलं, फायनान्शियली इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली, ही जी काही कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टसाठी हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सेशनमध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आज 97 भाग आपले पूर्ण झालेले आहेत आणि 3 दिवसानंतर आपण आपला 100वा भाग सेलिब्रेट करत आहोत, लक्षात घ्या. तर उद्याची 5 मिनिटं यासाठी असतात की हा 100वा भाग कसा असावा, हे फक्त शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, हे लक्षात घ्या. उद्या आपलं 20 मिनिटाचं लेक्चर होईल आणि 5 मिनिटात तुमच्या काही कन्सेप्ट असतील तर त्या आपण मांडायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आज उपस्थित सगळ्यांच्या मनपूर्वक आभार. धन्यवाद.